सांगतो उपवनात काय गुपित लपलंय र, वृक्षतोडी मागे प्रशासनाचं काय अडलंय र, वृक्षतोडी मागे प्रशासनाचं काय अडलंय र, निसर्ग राजा ऐक सांगतो तत्वांत काय गुपित लपलंय र, वृक्षतोडी मागे प्रशासनाचं काय अडलंय र, वृक्षतोडी मागे प्रशासनाचं काय अडलंय र. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तपोवनातील 1800 झाडांच्या वृक्षतोडीच्या निर्णयावर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शनं आंदोलन केली जात आहे. कबड्डी, सूरपारंब्या, गाण्यांच्या माध्यमातून घोषणाबाजी करत तपोवनातील वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रशासनाला यावेळी विनंती करण्यात आली. त्याचबरोबर साधू महंतांची यावर काय प्रतिक्रिया आहे? साधू महंत जर वनात राहत असतील तर ही झाडे कुणासाठी तोडली जात आहेत, असा प्रश्नही प्रशासनाला विचारण्यात आलाय. ही वृक्षतोड थांबवून पर्यायी जागेचा वापर करून कुंभमेळा आनंदात साजरा करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, सिडको विभागीय निवृत्ती धात्रक श्याम गोसावी, शोभाताई काळे, त्याचबरोबर इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, वृक्षप्रेमी नाशिककर उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिकेने 1800 वृक्षतोडीचा निर्णय घेतलाय. मात्र या वृक्षतोडीच्या निर्णयावर आता पर्यावरण प्रेमी संघटना तसेच राजकीय पक्षांनीही निषेध नोंदवलाय. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, प्रशासनाने ही झाडे तोड थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. ही वृक्षतोड थांबवा. साधू संत महंत हे झाडाखाली सुद्धा राहू शकतात, त्याच्यासाठी झाडांची कत्तल तोडू नये ही आमची नाशिककरांची अपेक्षा आहे. नाशिकमध्ये खूप ठिकाणी पर्यायी जागा आम्ही दिलेली आहे. त्या पर्यायी जागेचा वापर करून नाशिक महानगरपालिकेने साधू संतांचा सोय करावी. आमचा कुंभमेळ्याला अजिबात विरोध नाही, परंतु वृक्षतोडीला आमचा विरोध आहे. आगामी 1-1.5 वर्षामध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे, हा मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदात साजरा होणारच आहेत. आम्ही नाशिककर नागरिक जे येणारे साधू संत महंत आखाड्यांचे महाराज यांची सेवा करणार आहेत, त्यांना सुविधा देणार आहेत, त्यांची व्यवस्था करणार आहेत. पूर्वी या तपोवनामध्ये, पंचवटीमध्ये दंडकारण्याला नाव होतं. दंडकारण्य म्हणजे सूर्याचा प्रकाशही खाली येत नव्हता. अशा या शाही मार्गानं सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही मार्ग होता आणि साधू संत महंत जायचे. परंतु आज सरकार आणि प्रशासन जी उरलेली झाडे आहेत, ही झाडे तोडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय सरकारनं मागे घ्यावा. मी तुम्हाला 2002 सालच्या कुंभमेळ्याची आठवण सांगतो. याच तपोवनात आम्ही जेव्हा कुटुंबासहित बघायला आलो, तर काही साधू महंतांनी लाकूड, बांबू याच्या माध्यमातून ज्या रावट्या तयार केल्या, त्या इतक्या आकर्षक होत्या का येणारे भाविक त्या साधू संतांचं दर्शन घ्यायचे आणि ते आनंदाने बघायला जायचे. तशा प्रकारचा एक पर्यावरणपूर्वक हरित कुंभमेळा हा झाला पाहिजे आणि याच्यात सर्व आखाडे, साधू संत महंत यांनी या नाशिककरांची साथ देऊन झाडे तोडणे प्रशासनाला त्यांनी सांगावे. कारण सरकार आणि प्रशासन जर नागरिकांचं जर अजून ऐकत नसेल तर साधू संत महंताचं नक्कीच ऐकणार, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. 12 वर्षांनी इथे येतात, त्यांची व्यवस्था व्यवस्थित असते आणि याच्या मागे कधी त्यांना एवढी सोय नव्हती. आता खूपच सोय झालेले. साधू संतांना एसीची काही गरज नाहीये. साधू संत तपोवनात असेही राहू शकतात. त्यांचे तंबूच असतात, त्यांनाही काय असे परमनंट काय घर बांधायचे नसतात. त्यामुळे साधू संतांनी आपल्या भूमीमध्ये 12 वर्षांनी येणारे साधू संतांमध्ये आणि चांगलं पर्यावरण राहावे यासाठी तपोवन झाडं तोडू नये अशी आमची मागणी आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक.